वात्सायनाच्या कामशास्त्रानुसार संभोग म्हणजे काय? तर संभोगाची व्याख्या करत असताना वात्सायन सांगतो की कोणत्याही स्त्री पुरुष यांचं शारीरिक मिलन याला काम किंवा सेक्स असे म्हणू शकतो आपण, परंतु शरीर आणि मनाचं दोघांचंही मिलन याला संभोग असे म्हणत असतात। यामध्ये विशेष करून दोघांच्या स्वइच्छेने, यामध्ये कसल्याही प्रकारची बळजबरी किंवा प्रलोभन नसायला पाहिजेत, कसल्याही प्रकारची भीती नसली पाहिजेत। आणि संभोग करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत की दोघांची शक्ती ही समान असली पाहिजे, दोघांची कामशक्ती ही समान असली पाहिजेत। म्हणजे ज्या वेळेस स्त्री स्खलित होते त्यावेळेस पुरुष स्खलित झाला पाहिजेत, पुरुषाचं शीघ्रपतन झालं नाही पाहिजेत। त्यामध्ये स्त्रीच्या संतुष्टीला विशेष ध्यान दिलं पाहिजेत, त्यासोबतच पुरुषाला सुद्धा आनंद आला पाहिजेत। दोघांच्या सामूहिक आणि स्वइच्छेनं आनंदानं आणि आनंदाच्या प्राप्तीसाठी केलेल्या शारीरिक कामक्रीडेला संभोग असे म्हणतात। तर हा आनंदासाठी केलेला संभोग कसा करावा हे नुसतं 2 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं काम नाही, त्यासाठी खूप दीर्घ मागील काळापासून आणि पूर्ण जीवनभर ही चालणारी प्रक्रिया आहे। एक दिवस संभोग आनंदासाठी करून आनंद प्राप्त होऊन त्याने जीवन चालत नाही, तर हीच गोष्ट सतत आयुष्यभर चालत राहिली पाहिजे। त्यासाठी आपल्याला काही शास्त्रीय ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये कामशास्त्र नावाचा एक स्वतंत्र विषय आहे, कामदेव नावाचा एक स्वतंत्र देव आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र असे ऋषी आहेत। ते महादेवापासून हे ज्ञान नंदीला आणि नंदीपासून संपूर्ण जगाला प्राप्त झालेलं आहे। म्हणजे साक्षात महादेव जर कामशास्त्राचं ज्ञान जर देत असतील तर काम, संभोग, सेक्स हा विषय किती मोठा आहे हे यावरून आपल्याला दिसून येते। त्याच शास्त्रीय माहितीसाठी जोडून रहा ही तुम्हाला विनंती। धन्यवाद।